नमस्कार. राजकारणामध्ये असं अनेकदा म्हटलं जातं की एका मताने सुद्धा सरकार बनू शकतं किंवा पडू शकतं. पण विचार करा, जेव्हा संपूर्ण मतदारसंघाचा निकालच काही शेकड्यांच्या फरकाने लागतो, तेव्हा काय होतं? आज आपण एका अशाच निवडणुकीचा सखोल अभ्यास करणार आहोत. एक अशी निवडणूक जिथे हार आणि जीत यामधलं अंतर होतं फक्त 822 मतं. चला, कोपरगावच्या या राजकीय केस स्टडीमधून काहीतरी शिकूया. हो, बरोबर ऐकलत. फक्त 822 मतं. हा आकडा आहे कोपरगावच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या फरकाचा. इतका छोटा फरक आपल्याला काय सांगतो? हे सांगतो की प्रचाराची रणनीती किती अचूक, किती प्रभावी आणि किती सूक्ष्म पातळीवर असायला हवी. इथे खरंच प्रत्येक मत मोजलं जातं आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं किती आवश्यक आहे हेच या आकड्यावरून सिद्ध होतं. आता या आकड्यांच्या मागे दडलेली टक्केवारी पाहूया. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली 43.23% मतं, तर भाजपच्या उमेदवाराला मिळाली 42.83% मतं. म्हणजे बघा, फरक फक्त 0.4%. याला म्हणतात काटेकी टक्कर. यावरून हे स्पष्ट होतं की ही लढत किती अटीतटीची होती आणि दोन्ही बाजूंचे मतदार किती ताकदीने आपापल्या उमेदवाराच्या मागे उभे होते. तर या सखोल विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करू कोपरगावची ओळख करून घेण्यापासून. त्यानंतर तिथली जमीन आणि माणसं समजून घेऊ. मग प्रचाराची रणनीती कशी आखली जाते ते पाहू. मतदारांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊ. आणि शेवटी विजयासाठी तयार केलेला 90 दिवसांचा संपूर्ण गेम प्लॅन समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे एक अटीतटीची लढाई. नावाप्रमाणेच आपण एका अशा मतदारसंघाबद्दल बोलत आहोत जिथे राजकीय वातावरण नेहमीच तापलेलं असतं आणि विजयाचं पारडं कधीही कोणाच्याही बाजूने झुकू शकतं. तर कोपरगाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ. हा भाग मुख्यत्वे शेतीप्रधान आहे. इथली अर्थव्यवस्था, समाजकारण आणि राजकारण सगळं काही शेतीच्या अवतीभोवतीच फिरतं. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात या मतदारसंघाचे एक विशेष स्थान आहे. आता जरा काही आकडे पाहूया जे आपल्याला या मतदारसंघाची ओळख करून देतील. इथे सुमारे 2,65,000 मतदार आहेत. 2019 मध्ये 76% जास्त लोकांनी मतदान केलं होतं, जे खूप जास्त आहे. यावरून दिसतं की इथले लोक राजकारणात किती सक्रिय आहेत. आणि हो, जवळपास 81% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. इथली अर्थव्यवस्था पूर्णपणे ऊस शेतीवर अवलंबून आहे. म्हणजेच शेतकऱ्यांचे प्रश्न हेच इथल्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या विभागात जाऊया, माती आणि माणसं. कारण कोणत्याही जागेचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला आधी तिथली जमीन, तिथली माणसं आणि त्यांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. हे सर्व घटक एकत्र येऊनच राजकारणाला दिशा देतात. कोणत्याही मतदारसंघाचं राजकारण समजून घेण्यासाठी तिथली सामाजिक रचना पाहणं खूप महत्त्वाचं असतं. कोपरगावमध्ये मराठा आणि कुणबी समाज बहुसंख्य आहे. हा समाज प्रामुख्याने शेतीशी जोडलेला आहे. पण त्याचबरोबर अनुसूचित जाती म्हणजे एससी समाज सुमारे 13.5% आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी समाज सुमारे 11% आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकासुद्धा निवडणुकीत निर्णायक ठरते. ह्या सर्व समाजांना एकत्र घेऊन चालणारा नेताच इथे यशस्वी होऊ शकतो. गेल्या काही दशकांमध्ये कोपरगावने अनेक राजकीय बदल पाहिले आहेत. एक काळ होता जेव्हा इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं. त्यानंतर शिवसेनेने इथे विजय मिळवला. 2014 मध्ये तर भाजपची एक मोठी लाट आली आणि त्यांनी तब्बल 29,000 मतांनी विजय मिळवला. पण 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आणि फक्त 822 मतांनी ही जागा जिंकली. यावरून काय दिसतं? यावरून दिसतं की इथले मतदार कोणत्याही एका पक्षाशी कायमचे बांधलेले नाहीत. ते सतत बदल स्वीकारतात. चला आता तिसऱ्या विभागाकडे वळूया. प्रचाराची रचना. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यापूर्वी रणनीती कशी आखली जाते? पडद्यामागे काय काय घडामोडी चालतात? इथेच तर खरा खेळ सुरू होतो. राजकीय विश्लेषणामध्ये स्वॉट ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असतं. एस म्हणजे स्ट्रेंथ्स, म्हणजेच आपली ताकद. डब्ल्यू म्हणजे वीकनेसेस, म्हणजेच आपल्यातील कमकुवतपणा. ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या संधी. आणि टी म्हणजे थ्रेट्स, म्हणजेच धोके. कोणत्याही पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी ही चौकट एका आरशासारखं काम करते, जी त्यांना त्यांची खरी परिस्थिती दाखवते. आता आपण कोपरगावामधील महाविकास आघाडीसाठी केलेलं स्वॉट विश्लेषण पाहूया. त्यांची सर्वात मोठी ताकद आहे एक स्थानिक, मजबूत नेता आणि त्यांची शेतकरी समर्थक प्रतिमा. पण दुसरीकडे काँग्रेसचं स्थानिक संघटन तितकं मजबूत नाही. त्यांना मित्रपक्षावर अवलंबून राहावं लागतं. ही त्यांची कमजोरी आहे.
संधी काय आहे तर शेतकऱ्यांमधील नाराजीचा फायदा घेणे आणि SC/ST मतदारांना आपल्या बाजूने वळवणे. आणि धोका भविष्यात भाजपचं तगडं आव्हान आणि आघाडीत मतविभागणी होण्याची शक्यता हे मोठे धोके आहेत. प्रचाराची तयारी तपासण्यासाठी चतुर्मुख डॉक्ट्रिन नावाचं एक मॉडेल वापरलं जातं. यात 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला जातो: निवडणूक, संघटन, प्रचार आणि संसाधने. या मॉडेलनुसार कोपरगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक तयारी कमी पातळीवर होती. याचा अर्थ काय? याचा अर्थ कार्यकर्ते आणि बूथ पातळीवरील व्यवस्थापन कमजोर होतं. तर इतर मुद्दे जसं की शेतकऱ्यांचा मुद्दा आणि संसाधने हे मध्यम स्वरूपाचे होते. कोणतीही रणनीती आखताना या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण रणनीती पाहिली, विश्लेषण पाहिलं, पण निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं तर तो मतदार. त्याच्या मनात काय आहे, त्याच्या काय समस्या आहेत, कोपरगावच्या मतदारांना नक्की काय हवं आहे, चला हे समजून घेऊया. तर प्रश्न हा आहे की मतदारांच्या मनात नक्की काय चाललंय, असे कोणते प्रमुख मुद्दे आहेत ज्यांच्या आधारावर ते मतदानाचा निर्णय घेतात. हा जो आलेख आहे तो मतदारांच्या समस्यांचं चित्र स्पष्ट करतो. यावरून एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसते की शेती, पाणी आणि सिंचन हेच सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत. लोकांच्या रोजीरोटीशी जोडलेले प्रश्न त्यांच्यासाठी सर्वात आधी येतात. त्यानंतर रोजगार आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांचा क्रमांक लागतो. म्हणजे जो पक्ष या मूळ प्रश्नांवर बोलेल त्यालाच मतदार कौल देण्याची शक्यता जास्त असते. बरं, आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक भागाकडे आलो आहोत. आतापर्यंत आपण जी काही माहिती गोळा केली, जे विश्लेषण केलं, त्याच्या आधारे निवडणूक जिंकण्यासाठी एक निश्चित वेळेवर आधारित कृती योजना म्हणजेच ॲक्शन प्लॅन कसा बनवला जातो. ही आहे विजयाची 90 दिवसांची शिडी, जिला 4 टप्प्यांमध्ये विभागला आहे. पहिल्या 30 दिवसांत पायाभरणी म्हणजे उमेदवार, टीम आणि जाहीरनामा निश्चित करणे. पुढच्या 30 दिवसांत लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे रोड शो, बैठका घेणे. त्यानंतरच्या टक्क्यात प्रचाराला एका वेगळ्या उंचीवर नेणे म्हणजे मोठ्या सभा, घरोघरी प्रचार. आणि शेवटच्या 15 दिवसांत डिजिटल माध्यमातून जोरदार प्रचार करून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे. प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे आणि वेळेचं अचूक नियोजन हीच विजयाची गुरुकिल्ली आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाशिवाय निवडणूक जिंकणं जवळजवळ अशक्य आहे. व्हॉट्सॲप ग्रुप्समधून विशिष्ट मतदारांपर्यंत पोचणं, इंस्टाग्राम रील्समधून उमेदवाराची गोष्ट सांगणं आणि ट्विटरवर विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी काउंटर फॅक्टसारख्या मोहिमा राबवणं हे सगळं गरजेचं आहे. ग्रामीण भागात तर आजही SMS आणि फोन कॉल्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. प्रत्येक माध्यमाचा योग्य वापर करावाच लागतो. आता आपण समारोपाकडे वळत आहोत. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारण आता फक्त भावनिक आवाहनांवर किंवा भाषणांवर अवलंबून नाही, ते आता आकड्यांवर आणि अचूक डेटावर आधारित झालं आहे. या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका वाक्यात आहे: निवडणुका म्हणजे प्रशासनासाठी डेटा इंजिनिअरिंग. आज प्रत्येक मत, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक मतदार आणि प्रत्येक रणनीती ही डेटाच्या आधारावर ठरवली जात आहे. डेटाचं अचूक विश्लेषण करूनच विजयाचा मार्ग तयार केला जातो. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. जसजसे राजकीय प्रचार अधिक अचूक, अधिक वैज्ञानिक आणि डेटा आधारित होत आहेत, तसतसे नेतृत्व आणि लोकशाहीसाठी याचा नेमका अर्थ काय आहे? डेटाच्या वापरामुळे नेते लोकांच्या अधिक जवळ जात आहेत की त्यांच्यापासून दूर? यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर किंवा 08042041602 या नंबरवर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.